वर्चस्व दाखवावं लागेल, कारण संध्याकाळचं सत्र येतंय आणि नक्कीच आज हे संध्याकाळचं सत्र दिवस क्रमांक 3 खूप चांगल्या प्रकारे आजच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये बादशाही संघाशी 2004 हात करायचे असतील तर नक्कीच आण बाण शान तंत्र यंत्र मंत्र सर्वांचा मिलाप घडून एक समन्वय साधवावा लागेल, एक गट एक युनिटी करावं लागेल, एक पक्ष मजबूत बांधावा लागेल बादशाही संघाला फाईट देण्यासाठी. पण जाऊया मॅच मध्ये, रणशिंग फुंकावा लागेल. पहिलं षटक दीपकच्या गोलंदाजीवर, पहिला चेंडू डिफिकल्ट मॅक्झिमम, मोठा ब्लास्ट, मोठा फटका येतोय परागच्या बॅट मधून. पराग ब्रांडेड डिफिकल्ट शॉट, छेरान नक्कीच ताकदीचा वापर, चेंडू हवाई सफर परफेक्ट. मी म्हणाल ताकदीने चातुर्याने हा फटका सजवला आणि 6 धावेसाठी अंकित करून दिलाय. कमबॅक दीपकच्या मागून आपण पाहिलं असेल, एक षटकार आला त्यानंतर स्वतःला दाखवून देतोय, एक चेंडूची सांगता करून देतोय निर्धाव आणि एक चेंडूला खूप सन्मान असेल आजच्या दिवसामध्ये. प्रत्येक मॅचचा विचार करता एक चेंडू पूर्णपणे दिशा दर्शवित असतोय. हो नक्कीच चेंडूला एक्झिक्यूट केलाय, चेंडू 1-2 आणि चौकार. नक्कीच एक बेमिसाल स्ट्रोक परागच्या बॅट मधून. पराग पुन्हा पाहायला मिळाला आणि 4 धावा. हे एकंदरीत 4 धावा म्हणजे चांगल्या, खूप चांगल्या प्रकारे एकवटल्या गेल्यात. सुरुवातीला शतक तर महागडं पाहायला मिळतंय आणि पराग नक्कीच मी म्हणाल सुरुवातीला स्वतःला झोकून देतोय. 10 धावा. वाईट आणि नक्कीच सेन्सिबल क्रिकेट आहे. चेंडू बघितला परागनं, चेंडू मागच्या लेग स्टंपच्या बाहेर निघून जातोय आणि स्वतःला सिद्ध केलं, जाऊन दिला चेंडूला. 11 धावा पाहायला मिळतील. क्रिकेटमध्ये नक्कीच प्रत्येक चेंडूची परिभाषा पाहावी लागते, पाहूनच खेळावं लागते आणि ते बघितलंय परागने बघितलं, खूप बाहेर पॉपिंग क्रीज सोडून चेंडू बाहेर जातोय आणि नक्कीच त्याला जाऊ दिलं. 1 धावेसाठी, 1 धावेने धावसंख्या पुढे जाते. 11 धावा. खूप चांगल्या प्रकारे चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्यावर चेंडू नक्कीच पिच करण्यामध्ये गोलंदाज आपण पाहतो दीपकला. आक्रमण तर सुरुवातीला खूप चांगल्या प्रकारे परागच्या रूपाने, परंतु परागला थोपवलंय. आता 1 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 12. 1-2 लॉस ऑफ 0 विकेट. एकही विकेट नाही. सुरुवात तर खूप चांगल्या प्रकारे आघाडी करून दिली आहे. कार्याचा शुभारंभ, प्रारंभ, आरंभ खूप चांगल्या प्रकारे केलाय, परंतु पाहूया कशा प्रकारे सजवेल. त्याला झालर द्यावी लागेल, झालर देऊन गुंफण मारावी लागेल. पाहूया पुन्हा नवीन चेंडू ओव्हर द विकेटसाठी दीपक. शॉर्ट पिच चेंडू, अखोड टप्प्याचा चेंडू, काहीसा बाबूस आणि चेंडू पाहतोय वाईट. येईल अतिरिक्त सिंगल्स, एका सिंगलच्या मदतीने पाहायला मिळेल धावा. 13. चेंडू तर हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करताय. स्वतः फॉलो मध्ये दीपक आलाय आणि दीपक सुद्धा फंबलेत ऐन प्रॉपर टायमिंग जमलं नाही. चेंडू हाताला ग्लास करून धरणीला दान केला जातोय आणि नक्कीच तिथे पाहायला मिळेल आम्हाला सुरक्षितरित्या विकेट. बिनबाद. 14. नक्कीच मनोधैर्य खचू देऊ नका. तुम्हाला जर वाटत असेल बादशाही संकट रफ अँड टफ आहे, परंतु पहिला दिवस असा कोणाला वाटलं सुद्धा नसेल. चेंडूला फेकून दिलाय, चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून. मोठा ब्लास्ट द स्लॅट स्लॉट मध्ये 6 धावेसाठी. असं कोणाला स्वप्नात वाटलं नव्हतं गिरचा संघ सहजरित्या बाहेर जाईल. 24 चेंडू होत्या, प्रति चेंडू 1 धावा अंकित करायची होती आणि नक्कीच पराभवाच्या छायेत ओढला गेला. आदिवासी युनिट मधला गटामधील एक खांडीचा पाडा संघ तब्बल 24 धावा करू दिल्या नाही. एका पाठोपाठ एक पत्त्यांचा डाव कोसला व तसा डाव कोसलला आणि वासू अँड कंपनी गेरचा संघ मैदानाबाहेर फेकून दिलाय. चमत्कार हे नैसर्गिक आहे, काही होऊ शकतं. चमत्कार शेवटच्या क्षणी होऊ शकतो. म्हणून तुम्ही दोघं चांगले खेळ करा. नक्की बादशाही आहे, परंतु निसर्गाचा जरा अनैतिक काही संबंध जुडले, वेगळं काहीतरी पाहायला मिळालं तर नक्कीच पहिला दिवस आम्हाला पाहायला मिळेल. 24 धावा 24 चेंडू असताना गेरचे संघ सहजरित्या सामना सोडून दिला. बॅक टू विकेट, टू विकेट, विकेट टू विकेट आणि स्वप्नवत वाटलं नव्हतं.
परंतु असं पाहायला मिळालं चित्र वेगळंच. खांडीचा बडा शेवटचा सामना खेळला आणि पार्थ स्पोर्ट्स सापगाव संघाचा नितीन मोठा ब्लास्ट घडून सामना विजय करतोय. आज वेगळं काहीतरी पाहायला मिळेल. नक्कीच तसा करिश्मा करून दाखवेल का? या दोन संघामध्ये कुठला संघ पाहायला मिळेल पाहूया. अजूनही धावा संख्येचा पाऊस पडलाय. धावा 20-20 बिनबाद खूप जमेची बाजू आहे. नक्कीच डावाचा शुभारंभ कार्यारंभ आणि प्रारंभ तर खूप चांगल्या प्रकारे झालाय. परंतु आता डावाला झालर देण्यासाठी चौफेर पाहणी करून नक्कीच चेंडू फेकून द्यावे लागतील आपल्या बॅटमधून. पण एका बाजूने बघितलं तर सुयोग गोलंदाजीसाठी 7 नंबरची जर्सी प्रदान करतोय. हा 7 नंबर आपल्या इंडियन क्रिकेटसाठी फार लक्की आहे. आपल्याला तुम्हा सर्वांना माहिती आहे. परंतु या मैदानामध्ये हा सुयोग कसा करिश्मा करेल? आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू डिक्लेअर रिदम मध्ये निघून जातोय एका धावेसाठी. एक सिंगल एकवटली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावा होतील. 21 धावा 21. तर मॅच चेंडू मैदानामध्ये येतोय. नक्कीच सामन्याची रंगत तर वाढवली मी म्हणेल या दोन फलंदाजांनी. राज स्पोर्ट साईनगर पिंपलपाडा संघाला काहीतरी व्यूहरचना रचावी लागेल. समीकरण बदलावं लागतील. व्हेरिएशन चेंज करावे लागेल. एक वेगळ्या दिशेने अँगलने क्रिएट करावं लागेल स्वतःला. गोलंदाजीसाठी सुयोग हो लिडिंग एज घेतले. आता मी म्हणाल कुठली चूक होणार नाही आणि नक्कीच पहिला झटका पराग बॅक टू पॅव्हिलियन. 6 चेंडू 17 धावा वैयक्तिक परागच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बॅक टू पॅव्हिलियन मध्ये पराग. एकंदरीत स्कोरबोर्डवर आपण धावा पाहतोय 21 धावा. 21 मध्ये नक्कीच जमेची बाजी होती परागची, ज्याच्या बॅटमधून तब्बल 6 चेंडू 17 धावाचं योगदान. परंतु ती पार्टनरशिप बिल्ड करू शकला नाही आणि नंतर ब्रेक थ्रू पाहायला मिळाला. नन्नू नक्कीच खडे खडे मारतोय हा फलंदाज, परंतु मारावा लागेल. धावसंख्या तर खूप चांगल्या प्रकारे सजली आहे, परंतु ती झालर विणली आणि त्या झालरला फक्त गुंफण मारायचे. ते गुंफण मारायचं काम करेल का साईनगर? हो नक्कीच धीम्या गतीने खांद्या लगत चेंडूला पुन्हा टाकून दिले एका धावेसाठी. खूप चांगल्या प्रकारे चेंडू क्रिएट केला होता स्वतःच्या माध्यमातून गोलंदाज सुयोगनं, परंतु एक धाव रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्या पुढे पाहायला मिळाली 22 या अंकावर 22. हो शेवटचं प्रॉपर टायमिंग जुळलंय. हाताला चेंडू ग्लास करतोय. हा नशिबाचा विकेट मला म्हणावा लागेल. बाल बचावले होते, परंतु तदनंतर पुन्हा कोंडीमध्ये पकडण्याचं काम केलंय. वैयक्तिक आपल्या वडोदरामध्ये सामावून घेतोय सुयोग. बॅक टू पॅव्हिलियन दुसरा झटका. जी सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये होती ती मैदानाबाहेर काढण्याचं काम केलंय पराग आणि जयेशला. त्या परागच्या बॅट मधून बघितलं असेल तर फक्त आणि फक्त 2 धावा. सॉरी जयेशच्या. नक्कीच सलामी तर खूप चांगल्या प्रकारे दिली होती, पार्टनरशिप बिल्ड केली होती, परंतु या फलंदाजाला कोण विसरेल 32 एकर चषकाचा. यानी मी तर म्हणे कमीत कमी 3 मॅन ऑफ द मॅच आपल्या संघासाठी समर्पित केले होते. नक्कीच फजल पठाण सर मैदानामध्ये प्रस्थान घेत आहेत. नक्कीच गोलंदाजी फलंदाजी सर्व क्षेत्रामध्ये अप्रतिम दीप्यमान कामगिरी फजल पठाण सर आज मैदानामध्ये पाहायला मिळतील. 32 एकर चषकाचा 16 आणि नक्की त्याच्या समवेत मी म्हणा प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यासपीठावर निवेदक असतील, समालोचनामध्ये गोलंदाजी क्षेत्ररक्षक फलंदाजी सर्व स्तरामध्ये हा हुकुमचा एक का फजल पठाण सर आज मैदानामध्ये नॉन स्ट्राईकला मला पाहायला मिळत आहेत.
तर जाऊया मॅचच्या दिशेने. नक्कीच थोडंसं विचारविनिमय झाला. नक्कीच आपल्याला मॅच पुन्हा एन्जॉय करता येईल सुयोगच्या गोलंदाजीमध्ये. तर न्यू बॅट्समन नन्नू आणि फैजल सर नक्कीच सुयोगला पाहतोय गोलंदाजीमध्ये. दुसरं षटक मार्गस्थ असेल. उर्वरित चेंडू घेऊन जाईल राईट अमोर तो विकेटसाठी. फटका तर मी म्हणाल मिस टायमिंग पाहायला मिळतोय. आणि या चुका छोट्या छोट्या चुका मैदानामध्ये नक्कीच बाहेर फेकून देण्यात कामी भागी पडतील. कारण एक चूक नक्कीच सामन्याचं भवितव्य पूर्णपणे अंधारामध्ये उडवून घेते. धावसंख्या मैदानामध्ये अजूनही सुरक्षितरित्या विकेटपणे पाहू शकतो नन्नू आला आणि फैजल. अशा रीतीने जर ही जमेची बाजू बघली तर ही ओव्हर्समध्ये एक चेंडू आम्हाला पाहायला मिळेल सुयोगच्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या 23 धावांवर खूप चांगल्या प्रकारे बॅटल पाहायला मिळालं. 2 विकेट नक्कीच गेल्यात परंतु खोऱ्याने धावा वसूल करतोय. हो स्टेप आउट झाले होते स्वतः फैजल सर आणि तदनंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अशा रीतीने ओव्हरची सांगता होती. 12 चेंडूचा खेळ पाहायला मिळाला. 12 चेंडू 23 धावा. तर नवीन गोलंदाज योगेश तिसरं षटक घेऊन जाईल. तिसऱ्या षटकाचा पूर्णपणे भार आपल्या समवेत घेऊन जात असेल तर योगेश. आणि पाहावं लागेल पहिलं दीपकचं षटक महागडं. तदनंतर सुयोगचं षटक अप्रतिम. 3 धावा फक्त एकंदरीत त्याने अर्जित केल्या आपल्या संघासाठी. आणि तिसरं षटक येणारे उर्वरित 12 चेंडू कशा प्रकारे असतील पाहावं लागेल. ओहो आपल्याच फॉलोथ्रोमध्ये परंतु चेंडूचा वेग एवढा होता का चेंडू 1-2 करत नक्की चेंडू सीमारेषावर टाकला जातोय. चेंडू 4 धावेची मोहर पाहायला मिळाली. 4 धावा येतील. एक स्ट्रेट डाईव्हचा फटका. चेंडू 4 धावेसाठी जातोय. धाव संख्येत भर पडते. 27 धावा 27. आक्रमक नक्कीच फॉलोथ्रोमध्ये ऍक्शन रिॲक्शन मध्ये चांगला प्रयत्न होता परंतु चेंडू हाताच्या वाक्याबाहेर पाहायला मिळाला 4 धावेसाठी. 27. चेंडू 2 ओव्हरला 23. पहिल्या ओव्हरला 20 तदनंतर 3 धावा आणि हा एक चौकार असे एकंदरीत 27 धावा. प्रयत्न तर खूप चांगला होता. एका धावेसाठी पाहायला मिळाला आणि एका धावेने 28 धावा साईनगर संघाच्या
अजूनही उर्वरित चेंडू बघितले तर 4 चेंडू घेऊन जाईल योगेश. पाहूया कशा प्रकारे खेळ करतील फैजल सर. हो हो नक्कीच पायचीत मध्ये पाहायला मिळालं आम्हाला. चेंडू तेवढा प्रॉपर टायमिंग जुळून येत नाहीये बॅटच्या पट्ट्यामध्ये. जर पायचीतची विकेट असती तर मला वाटतं विकेट पाहायला आवडली असती, परंतु लेग बाईज मध्ये एक सिंगल तिथे एकवटली जाईल. 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 30 धावा. चेंडूचं प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाही, परंतु चेंडूची पिचिंग जर बघितली असेल तर खरंच खोलवर टप्प्याची ही पाहणी होती गोलंदाजीच्या रूपानं. आणि नक्कीच पूर्णपणे अडथळाजनक फलंदाजी पाहायला मिळाली फैजल सरांच्या माध्यमातून. आता शॉर्ट पिच चेंडू होता, आडव्या पट्ट्याने स्टिअर केलंय स्वतःला. एक धाव मला वाटतं इथं यशस्वीरित्या अंकित केली जाते. एका धावेने धावसंख्या पाहायला मिळाली 31 या अंकावर. तिसरं षटक खूप चांगल्या प्रकारे सुद्धा सजले, अजूनही मोठ्या फटक्यापासून लांब ठेवण्यामध्ये यश मिळालंय. पहिलं षटक बघितलं तर मॅनेटरी पॉवर प्लेचं महागडं षटक होतं, पॉवरफुल षटक बनवलं होतं. 6 चेंडू 20 धावांचं. तदनंतर आक्रमकता फेटाळून दिली गोलंदाजानं. पूर्ण आखूडपट टप्प्याचा चेंडू होता, पूर्णपणे मोमेंट क्रिएट केले नाही. आडव्या पट्ट्यामध्ये धाव येईल एक. एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावसंख्येत 32 धावा. शेवटचे एक चेंडू घेऊन जावं लागेल. नक्कीच खूप चांगल्या प्रकारे इथं गोलंदाजी. नंतरच सुरुवातीपासून तर षटक चांगलं पाहायला मिळालं तर नक्कीच साईनगर संघ हो काय घडतंय. आणि नक्कीच पंचांची पाहणी पाहावी लागेल. व्हाईट येईल, एका व्हाईटनं धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 33 या अंकावर. नक्कीच कोणाची चावी हरवली असेल तर समालोचन कक्षामधून ती घेऊन जायची आहे. बाईकची चावी आहे, बाईक 2 व्हीलरची चावी आहे, समालोचन कक्षामध्ये मिळाली आहे. तर कोणाची असेल तर घेऊन जा. येस इट इज आउट. नक्कीच स्क्वेअर लेगच्या पंचांचा बोर्ड आभालामध्ये पाहायला मिळाला आणि रनआउटमध्ये विकेट बहाल केली आहे. एका विकेटने वन मोर विकेट डाऊन होते आणि नक्कीच मी म्हणेल धावसंख्येला थोडासा ब्रेक लावलाय. एकंदरीत पहिली धाव घेतली होती, दुसरी आणि त्यानंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते 34 धावा. 18 चेंडू 34 धावा. शेवटचं निर्णायक षटक कशा प्रकारे असेल साईनगर राज स्पोर्ट्स संघाच्या बाजूने पाहूया. नवीन फलंदाज फैजल पठाण सर बॅक टू पॅव्हिलियन. रनआउटमध्ये विकेट बहाल करून दिली आहे. नक्कीच आज ज्या प्रकारे परफॉर्मन्स हवा होता तो परफॉर्मन्स इथे पाहायला मिळाला नाही. धावसंख्या 34, 18 चेंडू 34 धावा. येणारे 6 चेंडू फार निर्णायक आणि महत्त्वाचे असतील. या पहिल्या सेशनचा आपण विचार केला ह्या फेरीमधील तर चौथं षटक सत्यम शिवम सुंदरम. नक्कीच सत्यमला ही ओव्हर सुंदर करायची असेल तर 6 निर्धारित चेंडू योग्य टप्प्यावर हाताला लावावे लागतील. यष्टी उद्ध्वस्त केली आहे. नक्कीच मला वाटतं लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय आणि यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. विकेट पाहायला मिळतीये. नन्नू खडे लावणारा फटकेबाज, परंतु नन्नू सुद्धा अपयशी पाहायला मिळालाय. फैजल पठाण सर आणि त्यानंतर नन्नूचं जाणं कितपत फायदेशीर असेल. साईनगर राज स्पोर्ट्स संघ पूर्णपणे संकटामध्ये आता मी म्हणेल. निर्णायक षटक ते झुकतंय गोलंदाजीच्या राडारमध्ये. पहिल्या चेंडूवर यष्टी उद्ध्वस्त.
न्यू बॅट्समन अमित, लवकर जायचे मैदानामध्ये. तर जाऊया, उर्वरित चेंडू घेऊन जाईल सत्यम. पहिल्या चेंडूवर तर फार मोठी विकेट पाहायला मिळाली नन्नूच्या रूपानं. येणारे 5 चेंडू कशा प्रकारे असेल, नक्कीच मी म्हटलं होतं सत्यम शिवम सुंदरम सुंदर ओव्हर बनवले पहिल्या चेंडूवर. दांडीगुल हो, लापटेड शॉट आहे, चेंडू हवेमध्ये, चेंडू बॅकवर्ड फॉर स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. वन बाउंड चेंडू सजवेला फील्डसाठी आणि पाहूया एकंदरीत धावा मला वाटतं 2 पाहायला मिळाल्या. 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या आहे ती 36 या अंकावर. नक्कीच स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि आपण ते मिड विकेटची दिशा पाहतो. जरा लांबचा पट्टा दिसतोय. नक्की स्ट्रेट डाईव्ह फटका किंवा आपण बॅकवर्ड पॉईंट असेल एक्स्ट्रा कव्हर, त्या सत्रामध्ये नक्की तुम्ही धावा वसूल करू शकता, परंतु खेळावं लागेल. हो, नक्कीच पूर्णपणे शर्यष्टीला चेंडू हाताळला जातोय. एका सिंगल धावेसाठी एका धावेने धावसंख्या पुढे पाहायला मिळाली. धावसंख्या ती 37 धावा, 37. उर्वरित चेंडूची पाहणी केली तर येणारे चेंडू 3 चेंडू आम्हाला पाहायला मिळतील ते सत्यमच्या गोलंदाजीवर. नक्कीच सत्यम सुद्धा खूप चांगल्या प्रकारे शेवटचं षटक हाताळण्यासाठी यशस्वीरित्या पादनकृत होतोय. हो, नक्कीच वेग आहे आणि ह्या चेंडू मी म्हणेल वेगाने पस्त आलाय. चेंडू पडल्या क्षणी टेकअप घेतोय, उचली पाहायला मिळाली आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. तत्पूर्वी निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. येणारे 2 चेंडू निर्णायक असू शकतात या पहिल्या फेरीमध्ये. सदोतीस धावा, 37. नक्कीच पूर्णपणे चेंडूला उचलून फेकून देण्याचा प्रयत्न, चेंडू विकेट प्राप्त करून देतोय. कारण या चेंडू सुद्धा अन्यवन बाउन्स पाहायला मिळाला होता. लीडिंग एज लागते, बॅटचा मला वाटतं स्पेस कोरला होता, परंतु चेंडू हातामध्ये जाऊन विसावतोय. येईल पुन्हा एक विकेट. अशा रीतीने धावसंख्या स्थिर होतीये. स्कोर बोर्डवर बघितलं तर 37 धावा. येणारा शेवटचा चेंडू कशा प्रकारे असेल. सत्यमने तर नक्कीच सुंदर ओव्हर बनवली. तब्बल या ओव्हर्समध्ये बघितलं तर 11 धावा खर्च केल्यात आतापर्यंत आणि निर्णायक 2 मोहरे गारद केलेत. 3 रन्स आणि 2 विकेट. आदित्य न्यू बॅट्समन, एक सिंगल दुसरीला जातील का, एक सिंगल दुसरीला सुद्धा प्रयत्न आहेत, परंतु पंच आउट. नक्कीच रनआउट मध्ये विकेट पाहायला मिळाली. 1 धावी अर्जित केली झाली. एका धावेने स्कोरबोर्ड पाहावा लागेल. 24 चेंडू 38 धावा. विजयाचं लक्ष 39 असताना कशा प्रकारे दुसरं सेशन येईल प्रेक्षकांच्या भेटीला पाहावं लागेल. पिंपलपाडा संघाला 24 चेंडू 38 धावा, 39 धावा, 39. यापुढे आपण लॉस पाहणार आहोत. NB स्पोर्ट आटगाव आणि विजेता संघ. नक्कीच बादशाही संघाला आम्हाला बाय पाहायला मिळाली.
मागच्या मॅचमध्ये खूप चांगल्या प्रकारे खेळ होता NB स्पोर्ट आटगाव आणि या दोन उभय संघांमधील एक विजेता कोण असेल. येणारे 24 चेंडू 39 धावा. पाहूया लॉस मध्ये कोणाचं नाव अर्जित केलं जाईल. तर मैदानामध्ये शतरक्षण नक्कीच विखुरलंय. दोन सलामीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच दोन फलंदाज मैदानामध्ये यायचं आहे. तर जाऊया एक ऋषिकेशला मी पाहतोय जो नक्कीच मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. 8 चेंडू आणि एक चांगली फलंदाजी त्याच्या रनअपमध्ये पाहायला मिळाली होती. ऋषिकेश आणि एकंदरीत योगेश. तर गोलंदाजीसाठी नन्नू. सुरुवात तर होते. खूप चांगल्या प्रकारे फजल सर आपल्याला पाहायला मिळाले जे बॅकवर्ड स्क्वेअरला इनफिल्डमध्ये शतरक्षणच्या व्यूहरचनेमध्ये होते. नक्कीच चेंडूला सामावून घेतला आणि एक सिंगल सिधे पाहायला मिळते ती पिंपलपाडा संघाच्या या कोट्ट्यामध्ये. एक सिंगल्सने अकाउंट ओपन केलं जाते. हॅलो हॅलो. खूप चांगली प्रकारे विकेट इथं पाहायला मिळाली असती परंतु अजूनही मी म्हणेल मैदानामध्ये ऋषिकेशला आम्ही पाहू शकतो. नक्कीच सर्व समर्थकांच्या त्यांच्या बाजूनी बघितलं तर ऋषिकेश आज या मॅचमध्ये जर एक जम्याची बाजू असेल ती पिंपलपाडा या संघासाठी. नक्कीच ऋषिकेशच्या बॅट जर मला वाटतं तलपली तर नक्कीच विजयाचं लक्ष सहजरित्या मिळवलं जाईल. परंतु ऋषिकेश अजूनही मैदानामध्ये कशा प्रकारे खेळ करेल संयम आणि खेळ केला तर नक्कीच एक पार्टनरशिप बिल्ड करेल. परंतु पाहावं लागेल. नन्नू ओव्हर द विकेट. हो हो पहिला चेंडू आणि या चुका आपल्याला मागात पडू शकतायत. नक्कीच फार मोठी विकेट होती आणि जर ही विकेट आपल्याला प्राप्त झाली असती तर नक्कीच मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झाला असतं. एक वेगळा चित्तथरारक सोहळा पाहायला मिळाला असता. परंतु अजूनही ऋषिकेश मैदानामध्ये नॉन स्ट्राईक लेनला आणि स्ट्राईकला आपण पाहतो योगेश. तर गोलंदाजीमध्ये नन्नूला पाहावं लागेल. नन्नूने तर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली परंतु बॅकअप इथं खराब पाहायला मिळते जे एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या रिझनमध्ये खराब शतरक्षण. हो काय बाउन्स आहे. आखूड टप्प्याला नक्कीच चेंडू काहीसा उचली घेतोय. निर्धाव चेंडू. या पहिल्या ओव्हर नंतर नक्कीच लॉसचा विचार केला जाईल या व्यासपीठावर. तर जाऊया उर्वरित चेंडू घेऊन जाईल ओव्हर द विकेटसाठी नन्नू. खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होतीये. वेग आहे आणि वेगाने फस्त करण्याचं मला वाटतं त्याचा मानस आहे परंतु शतरक्षक खराब असतंय. चेंडू थांबणार आहे. चेंडू वन बाउन्स होतोय 4 धावेसाठी. येईल नशिबाचा चौकार.
धावसंख्या 5 चेंडू आणि 6 धावा. हा नशिबाचा चौकार होता. क्षेत्ररक्षण पूर्णपणे खराब पाहायला मिळतंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षण चुका करतो. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला सुद्धा चुका पाहायला मिळाल्या. एकंदरीत खराब क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये आम्हाला पाहायला मिळतोय साई नगर म्हणजेच राज स्पोर्ट वाईट. पंचांचा निर्णय अंतिम असेल. मॅच मेटिंग करायची नाहीये. जो डिसिजन असेल तो योग्य इथे दिला जाईल आणि तोच निर्णय अंतिम असेल. शेवटचा चेंडू पाहायला लागेल आता नन्नूच्या मार्कवर. ओव्हर द विकेटसाठी नन्नूचं षटक तर खूप चांगल्या प्रकारे होतं. बॅकअप खराब मिळाले मी म्हणाल. नक्कीच हे बॅकअप जर चांगल्या प्रकारे असतं तर आज वेगळ्या स्कोरबोर्डवर इथं धावसंख्या अंकित झाली असती. चेंडू तर हवेत आहे. रिझर्व्हमध्ये जाईल तो डिक्लेअर झोनच्या आणि नक्कीच या चेंडूवर मला वाटतं धावा येतील. फक्त एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या येते 8 या अंकावर. 8 धावा. तर पहिलं षटक संपलंय. आमच्या व्यासपीठावर सन्माननीय पाहुण्यांच्या समवेत लॉजचा कार्यक्रम आम्ही पाहतोय. नक्कीच लॉस या व्यासपीठावर पाहुण्यांच्या समवेत असेल. नक्कीच पाहावं लागेल. कॅमेरा सुद्धा रोलिंग केले आणि कशा प्रकारे लॉसमध्ये कोणाचं नाव येईल ते पाहावं लागेल. आता पाहूया. आडगाव संघ बाय नक्कीच नशिबाचा कौल त्यांच्या बाजूने लागतोय. NB स्पोर्ट आडगाव एक नौका संघ आहे आणि नक्कीच बाय पाहायला मिळाली. संध्याकाळच्या सत्रामध्ये शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज असेल NB स्पोर्ट आडगाव संघ. नक्कीच यापुढील विजेता संघ आणि बादशाही संघ हे समीकरण तर उघड झालंय आपल्या व्यासपीठावर. उघड आपण आपल्या डोळ्यांनी बघितलंय. असं म्हटलं जातं जन्मजात मिळतात ते डोळे परंतु नजर ही कमवावी लागते आणि त्या नजरेने पाहावं तर काय. NB स्पोर्ट आडगाव संघ बाय घेऊन अंतिम सत्रामध्ये दाखवलं होतोय. फैजल सर नक्कीच इन स्विंग आउट स्विंग कमी फुटवर्क आणि सर्व काही रिमिक्स मध्ये वेगळ्या इनॅक्शन रिॲक्शन पाहायला मिळेल फैजल पठाण सरांना. हो खरोखरच खूप चांगल्या प्रकारे चेंडू ग्लास करून निघून जातोय. क्लाउड ऑफिल केले. पंचांनी फेटाळले. स्क्वेअर लेगचे पंच सुद्धा निर्देशित करतात. कुठल्याही प्रकारचं इथं कौल दिला जाणार नाही. एक निर्णायक चेंडू पाहायला मिळाला. डॉट 8 धावा असताना हे षटक निर्णायक असेल. नक्कीच आपण शिवांश गोटेकर संघाचा एक गोलंदाज आपण बघितला होता. नक्कीच त्याच्या महेश तो सुद्धा अशाच अँगलने क्रिएट करायचा प्रत्येक चेंडू. खूप चांगल्या प्रकारे स्किल होतं पण तो चेंडू स्किल करून एकट्याच्या जीवावर सामना जिंकू शकत नाही. नक्की शिवांश गोटेकर संघ या मैदानामधून बाहेर निघून गेलाय पण तो जाऊया अजूनही फैजल सरांच्या हातामध्ये ती लिलिया करण्याची क्षमता आहे आणि नक्कीच सामन्यामध्ये यायची असेल पकड निर्माण करायची असेल तर हे 6 चेंडू निर्णायक असू शकतात. एक तर निघून गेलाय. 5 येणारे कशा प्रकारे असतील ओव्हर द विकेटसाठी. सनी किनी यांचं आगमन होत आहे. नक्कीच फार हातखंडा आहे या टुर्नामेंटसाठी. विकेट प्राप्त होतीये योगेशच्या रूपाने. बॅक टू पॅव्हिलियन. दोन चेंडू 8 धावा. काय षटक पाहायला मिळालंय.
तर जाऊया. पराग नक्कीच गाईडलाईन्स करतायत नौका फलंदाज, परंतु खूप चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये बॅटचा क्लास आम्हाला पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये परागच्या. नक्कीच आपण एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफमध्ये पाहू शकतो त्याला. तर जाऊया फैजल सर, एक अनुभवी खेळाडू कस लावेल नक्कीच मैदानामध्ये मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. हो, काय चेंडूची पाणी होते, फेकी थ्रो अचूक टप्प्यावर होती आहे, निर्धाव चेंडू आणि नक्कीच एक चेंडू प्रेशर रिलीज करतोय. 3 चेंडू निघून गेले आतापर्यंत, 1 विकेट पाहायला मिळाली आहे. अशा रीतीने अचूक टप्प्यावर नक्कीच वर्चस्व सिद्ध केलंय. हो, विकेट रनआउटमध्ये विकेट प्राप्त होते. षटक तर खूप महागडं पाहायला मिळालंय. नक्कीच आत्ता मी म्हणाल काहीसं बॅकअप पाहायला चांगल्या प्रकारे योग्य दिशेने पावलं उचललीत. हे टर्निंग पॉईंट असू शकते. हे षटक महागडं आहे. नक्कीच बॅकअप तेवढंच अत्युत्तम आणि उच्चांक शिखरावर पाहायला मिळतंय. फेकी थ्रो अचूक टप्प्यावर होते, विकेट पाहायला मिळते. 2 विकेटचं पतन झालंय. अजूनही मैदानामध्ये ऋषिकेश आहे. जोपर्यंत ऋषिकेश आहे तोपर्यंत काही होऊ शकतंय. त्याच्यामध्ये क्लास आहे, क्षमता आहे, कुवत आहे, ताकद आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, प्रयत्न आहे, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. तर नवीन फलंदाज दीपक संघाचा हा नक्कीच कप्तान आहे, परंतु लढावं लागेल. एकाएकी 2 माऊले गारद झालेत मैदानामध्ये. नक्कीच मला वाटतं षडयंत्र रचावं लागेल. एक चक्री भेदायचं असेल तर वेगळ्या दिशेने पावलं टाकावी लागतील. परंतु ऋषिकेशला कोण विसरेल, ज्याने अवैध असा 8 चेंडू 38 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं. तोच हा ऋषिकेश मैदानामध्ये मोठा घातपात करू शकतोय. ओव्हर द विकेटसाठी फैजल सर. हो, नक्की आक्रमकता आहे, परंतु चेंडू हवेमध्ये. हो हो हो, पराग पराग आणि पराग, फक्त परागच आज मैदानामध्ये दहशत निर्माण करतोय. विकेटचं पतन झालंय पूर्णपणे. सामना फिरलाय मी म्हणेल. ऋषिकेश बॅक टू पॅव्हिलियन. नक्कीच भूषण आवार सरांकडून 201 रुपयाचं कॅश प्राईज आलंय परागसाठी. नक्कीच हा नौका कर्णधार, परंतु काय क्लास दाखवतोय फलंदाजीमध्ये सुद्धा. आणि शतरक्षाच्या व्यूहरचनेमध्ये बघितलाय मोठा मासा मला वाटतं या मॅचमध्ये पाहायला मिळतो त्याच्या हातामध्ये. नक्कीच जालं विणलं होतं, षडयंत्र होतं आणि ते षडयंत्र भेदण्यासाठी असमर्थ ऋषिकेश. आता पूर्णपणे मी म्हणून या संघाची मदार या मिडल ओव्हरमध्ये असेल, परंतु मिडल ओव्हर संघर्ष करेल दीपक आणि उमेश. धीम्या गतीने चेंडूला स्टिअर केलाय. फ्लाय स्लिपमध्ये चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने षटक का अप्रतिम पाहायला मिळालं. 6 चेंडूंचा उर्वरित खेळ झाला. धावसंख्या होतीये 9. एकंदरीत एक सिंगल्स पाहायला मिळाली आणि त्यानंतर विकेट बघितला तर खरोखरच 3 विकेट. मी ज्या प्रकारे सुरुवात केलं होतं, नक्कीच तो फलंदाज गोलंदाज शतरक्षक फैजल पठाण सर आज कसोटीवर एक चांगलं दैदिप्यमान कामगिरी करतोय. 6 चेंडू 1 धावा 3 विकेट. मी म्हणलं होतं इन स्विंग आउट स्विंग विथ द टर्न, एक ऍक्शन रिॲक्शन पाहायला मिळालं आणि ते पाहायला मिळालं. 6 चेंडू 1 रन्स आणि त्यानंतर 3 विकेट. बहुमूल्य विकेट अर्जित करताना आपल्या मैदानामध्ये आपल्या सामन्यासाठी. जाऊया मॅच मध्ये. रंगात ट्विस्ट निर्माण झाली. कोण असेल आजचा विजेता या मॅच मधील? सुमित हा नौका गोलंदाज आहे, परंतु आता मी म्हणे पूर्णपणे जो अनुभवाने कस लावला होता, अनुभव प्रयत्न सफल झाले फैजल सरांचे. 1 रन्स 3 विकेट आणि इथं कुठल्याही प्रकारचा सराव करायचा नाहीये, मॅच ऑन करायची आहे. नक्कीच हे उर्वरित 12 चेंडू आम्हाला लवकर घेऊन जायचे. अजून उर्वरित 2 मॅचेस इथे प्रेक्षकांच्या भेटीला येतील. तर जाऊया मॅच मध्ये. 12 चेंडू 30 धावा, महागडं आव्हान आहे, परंतु क्रिकेट येस सेन्सिबल क्रिकेट. इकॉनॉमिकल गोलंदाजी कशी असावी, पहिल्या चेंडूवर स्वतःचं अस्तित्व दाखवतोय. एक लेजंड
फैजल सरांच्या पायावर पाय ठेवतोय हा यंगस्टार आणि नक्कीच पहिल्या चेंडूवर विकेट समर्पित होतीये. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या पाहायला मिळते या अंकावर 8 धावा 9 धावा सॉरी. आता सामन्यामध्ये पकड मजबूत झाली आहे. 39 धावांचं एक माफक आव्हान असताना ते भलं मोठं आव्हान आपल्याला मी म्हणेल पाहावं लागेल. प्रत्येक पायरी एशियाचा शिखर गाठताना नक्कीच कष्ट घाम घालतोय पिंपलपाडा संघ. एवढ्या सहजरीते शरणागती पत्करला असं वाटत नव्हतं, परंतु कुठंतरी मी म्हणाला ओपनर्स आघाडीचे फलंदाज मैदानामधून बाहेर जाणार त्यानंतर पूर्णपणे सामन्याची पकड ढिल्ली एक सरळ हाताने सामना मी म्हणाला गमावण्याची वेळ येते की काय. जाऊया सुमितच्या गोलंदाजीमध्ये पहिली विकेट तर पाहायला मिळाली. चेंडू मला वाटतं थांबणार नाही. चेंडू जातोय एक मॅक्झिमम बिग षटकार मोठा फटका 6 धावेसाठी. नक्कीच अशा मोठ्या फटक्यांची आवश्यकता आणि येथील या धावा 15-6च्या रूपानं धावसंख्या पुढे जाते. 15 उर्वरित चेंडूमध्ये अशाच प्रकारे खेळ करावा लागेल या मॅच मध्ये जर बनवून राहायचं असेल तर. 10 चेंडू 24 धावा. हो फटका तर खूप चांगला आहे. स्कूप केलाय. नक्की चेंडू लँड होईल 6 धावेसाठी. मोठा ब्लास्ट बॅक टू बॅक दुसरा झटका मिळतोय 6 धावेसाठी. हेच तर क्रिकेट आहे. सेन्सिबल क्रिकेट तदनंतर आक्रमकता आणि धावसंख्या येते 21. 39 धावांचं टार्गेट अचीव करण्यासाठी हे संघर्ष आणि अचूक ॲक्युरेसी आहे. फलंदाजीमध्ये मला अचूकता पाहायला मिळाली. आता या 2 चेंडूमध्ये अचूक टप्प्यावर चेंडूला ग्लास करतोय. चेंडू पेस ओपन होते आणि नक्की चेंडू चुम्बन चप्पी झप्पी लेकर चेंडू सीमा रेषा बाहेर षटकार. 21 धावा या स्कोर बोर्ड मध्ये. 9 चेंडू 18 धावा. मॅच बनवली मी म्हणेल मॅच नक्कीच बनवले. 9 चेंडू 18 धावा. हो चेंडू खूप सुरेख होता. येईल पाहावं लागेल या चेंडूवर कशा प्रकारे दिशा निर्देशित होते, परंतु निर्णायक चेंडू होता. डॉट डिलिव्हरी आम्हाला पाहायला मिळाली आणि नक्कीच 9 चेंडू 18 धावाचं समीकरण असताना आता 8 चेंडू 18. चेंडू तर हवे ते शतरक्षक फक्त बगेच्या भूमिकेमध्ये असेल का. हो नक्कीच हे एक चेंडू किती महागाईचं षटक ठरेल पाहूया. कारण नक्कीच या चेंडूवर मोहर होती मला वाटतं विकेटची, परंतु बाल बचावलेत. अजूनही मैदानामध्ये विकेट सुरक्षितरित्या पाहायला मिळतीये. धावसंख्या ती 23 धावा. सात चेंडू 16 धावा. सामना नक्कीच रंगतदार अवस्थेमध्ये. सांगता होते षटकाची आणि नक्कीच निर्णायक चेंडू डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. येणारे 6 चेंडू काय असेल क्रिकेटमध्ये आजपर्यंत काही होतंय. 6 चेंडू 16 एकंदरीत 6 चेंडू 16 म्हणजे एक चांगला स्कोर आहे, परंतु गोलंदाजी त्या दिशेने करावी लागेल. आणि पराग स्वतः मला वाटतंय पराग स्वतः चेंडू हातात घेतोय. नक्कीच ज्या परागला 201 रुपयाचं कॅश प्राईज मिळाले तो पराग आज हे अंतिम षटक कशा प्रकारे हातेल. स्वतःचं अस्तित्व आपल्या गावाच्या नावासाठी स्वतःसाठी. 6 चेंडू निर्णायक चेंडू. ओव्हर द विकेट पहिला चेंडू. हो डिफेन्सिव्ह फटका. ही वेळ डिफेन्सिव्ह करण्याची वेळ नाहीये. मोठा आक्रमकता रूप धारण करावा लागेल. प्रत्येक चेंडूवर वेगळ्या रीतीने खेळावं लागेल. परंतु एक धावेने जर जात असाल तर नक्कीच मला वाटतं आपल्यावर संकट ओढवतंय. येणारे 5 चेंडू 15 धावा. नक्कीच ड्युअर डाय करो किंवा मरो काहीतरी करावं लागेल. वाईट अवांतर एक धाव पाहायला मिळाली.
येणारे 5 चेंडू 14 धावा. एक मोठा ब्लास्ट सामन्याचं समीकरण बिघडून देईल, परंतु बिघडावं लागेल, खेळावं लागेल. पराग पुन्हा आपल्या रिदम मध्ये. कार्पेट शॉट आहे, परंतु फैजल सर आणि नक्कीच एक सिंगल. खूप चांगल्या प्रकारे कॅरी केला चेंडूला. फेकी थ्रो अचूक टप्प्यावर आणि येईल एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने पकडता बनवले. परंतु पाहूया उर्वरित 4 चेंडू आणि कशा प्रकारे खेळ पाहायला मिळाला. 4 चेंडू 13 धावा. चेंडू तर हवेमध्ये पाहावं लागेल. मोठा फटका झटका मिळेल का? हो हो हो, सामना पूर्णपणे झुकला जातोय. आता एक रोमहर्षक चित्ताचा रक्सोला पाहायला मिळतोय. येथील या 6 धावा मोठा ब्लास्ट धमाका. 6 धाव्याने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 32 धावा. ज्या उमेशच्या बॅट मधून तब्बल 2 षटकार दुहेरी एकेरी धाव आली होती, आता प्रवीणच्या बॅट मधून एक सिंगल आणि एक षटकार पाहायला मिळतोय. काय होईल या सामन्याचं भवितव्य? 3 चेंडू 7 धावा. असं स्वप्नवत वाटलं नव्हतं एवढं सहजरित्या सामना कॅरी केला जाईल, परंतु आता खेचण्याचं काम केलं चालू आहे. रस्सिकेच नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळते. 3 चेंडू 7 धावा. नक्कीच अनबिलिव्हेबल अविश्वसनीय सामना. डोळ्याची पारणे फिरतात, गुडघ्याची स्पंद वाहतात. कालचा ठोका चुकतोय. डोळे मी म्हणाल नक्कीच इथं थररले असतील, कारण असं वाटलं सुद्धा नव्हतं सामना सहजरित्या पकड मजबूत होईल. 3 चेंडू 7 धावा. कंपल्सरी चेसिंग साठी 3 चेंडू 7 धावा. पराग आपला क्लास ओपन करील का? ओ, नक्कीच धीम्या गतीने चेंडूला स्किल आपला स्वतःचं कौशल्य दाखवलंय परागनं. आणि हा परागचा कौशल्य नक्कीच नेतृत्व करतोय संघाचं. आणि ते नेतृत्व कसं असावं ते एक कर्तृत्व आम्हाला पाहायला मिळतंय परागच्या रूपानं. येणारे 2 चेंडू 7 धावा. अजूनही सामना दोन्ही बाजूने बॅलन्स पाहू शकतो, परंतु पाहूया एका चेंडूसाठी हा संघर्ष. मॅच मध्ये रंगत तर निर्माण झाले, परंतु रंग उधळेल कोण? रंगाचा बेरंग करेल कोण? 2 चेंडू 7 धावा. हे समीकरण आजच्या दिवसामध्ये. राज स्पोर्ट्स साईनगर अगेन्स्ट आपण पाहतोय पिंपलपाडा. जाऊया मॅचच्या दिशेने. 2 चेंडू 7 धावा असताना अजूनही सर्व प्रेक्षक मायबाप वर्ग या सामन्याचा आनंद घेतोय. त्या सर्वांचं या आई गावदे स्पोर्ट गोटेकर बी आणि धर्मेश आणि प्रशांत स्मृती चषकाच्या सोहळ्यामध्ये पुन्नच्या शाब्दिक सुमनाने सहर्ष स्वागत करतो आणि जातो मैदानामध्ये. येणार 2 चेंडू. हो, चेंडू तर हवेमध्ये मला वाटतंय मॅच विनिंग हा चेंडू असेल. एक चेंडू 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. नवीन फलंदाज अभिषेक. पिंपलपाडा संघाचे समर्थक डगआउट मध्ये नक्कीच नैराश्य, कारण सामना पूर्णपणे पकड मजबूत असताना पूर्ण सामना सोडून दिलाय, परंतु काही होऊ शकतंय. 1 चेंडूवर 6 धावा. सामना अजूनही आहे, परंतु खेळावा लागेल.